ब्रह्मांडामध्ये श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्मग्रंथ पान नंबर 351 9/4/1996 सोमवार या दिवसाचं बघूया। श्री मूळ ज्योत ही हळूहळू चंद्राच्या वर आली व त्या ज्योतीने श्री पुरुष मानव हे रूप धारण केले। म्हणजे ती मूळ ज्योत होती ती हळूहळू चंद्राच्या वर आली आणि त्या ज्योतीने काय केलं, पुरुष मानव हे रूप धारण केलं। पुरुष मानव, तो मानव हा पुरुष होता, त्याचे संपूर्ण शरीर हे पुरुषाचे होते, परंतु त्या मानवामध्ये पुरुषार्थ नव्हता। म्हणजे जो त्या ज्योतीने मानव रूप धारण केलं तो मानव पुरुष नव्हता, म्हणजे पुरुष होता पण पुरुषार्थ नव्हता त्याच्यात। तो पुरुष हा बायकी हिजडा होता, म्हणजे कळतं ना, बायकी होता तो बायकी पुरुष हा तेथील चंद्राच्या वर ध्यानस्थ बसला। नंतर त्याने तपश्चर्या केली आहे। त्याची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर त्या बायकी पुरुषाने तेथे बायकी नृत्य केले। त्या पुरुषाने काय केलं, ध्यानस्थ बसला, तपश्चर्या केली, मग त्याने चंद्राच्या वर बायकी नृत्य केलं। म्हणजे काय केलं, तांडव नृत्य न करता भरतनाट्यम हे नृत्य केलं। त्याचे नृत्य झाल्यानंतर त्या मानवाने ससा हे रूप धारण केले। त्याचं ते भरतनाट्यम नृत्य झाल्यानंतर त्याने ससा हे रूप धारण केलं त्या मानवाने। तो ससा चंद्राच्या वर आनंदाने नाचला, बागडला व खेळला आहे। चंद्राच्या वर तो आनंदाने नाचला हे ससा। नंतर ससा याने पुन्हा बायकी पुरुषाचे रूप धारण केले। त्या सशाने परत पहिलं रूप धारण केलं बायकी पुरुष, व त्याने लगेचच ज्योतीचे रूप धारण केले व त्या ज्योतीने गरुड पक्षी हे रूप धारण केले। त्या सशाने काय केलं, ज्योतीचं रूप धारण केलं आणि त्या ज्योतीने परत गरुड पक्षी हे रूप धारण केलं। तो गरुड पक्षी तेथील चंद्राच्या वरून उडाला व पुन्हा त्यांच्या सूर्याच्या वर येऊन थांबला व त्या सूर्याच्या वरून लगेचच गरुड पक्षी उडाला। म्हणजे तो चंद्रावरून उडाला, त्यांच्या सूर्यावर गेला आणि सूर्यावरून परत लगेच उडाला गरुड पक्षी व आपला म्हणजे मूळ सूर्याच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला। तिथून तो आपल्या सूर्याच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला व आपल्या सूर्यावरून त्याने पूर्वीप्रमाणे आपल्या पृथ्वीवरील समुद्रामधील व आपल्या पृथ्वीवरील डोंगरावरील सर्व विधी मागील प्रमाणे व्यवस्थित पूर्ण करून आपल्या पृथ्वीवरील डोंगरावर झाडे निर्मिती करून आपल्या सूर्यावरून गरुड पक्षी उडाला। तो गरुड पक्षी आपल्या सूर्यावर आला, तेथून त्याने आपल्या समुद्रामध्ये आपल्या पृथ्वीवर त्याने मागच्या प्रमाणे सगळा विधी केला, झाडांची निर्मिती केली व आपल्या म्हणजे मूळ चंद्राच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला। मग तिथून पृथ्वीवरून उडाला आणि आपल्या मूळ चंद्रावर गेला व तेथील सर्व विधी पूर्ण करून पुन्हा गरुड पक्षी आपल्या सूर्यावर आला व तेथून लगेचच गरुड पक्षी उडाला व ब्रह्मांडाच्या वर टोकावरची जी 1 नंबरचा पृथ्वीचा सूर्य आहे त्या सूर्यावर गरुड पक्षी येऊन थांबला। आपल्या सूर्यावरून गरुड पक्षी उडाला व जो सर्वात वरचा जो मूळ सूर्य आहे, सर्वात वरती टोकावर, त्या सूर्यावर तो गरुड पक्षी आला व तेथून लगेचच गरुड पक्षी उडाला व ब्रह्मांडाच्या वरची जी 1 नंबर पृथ्वीचा सूर्य आहे त्या सूर्यावर गरुड पक्षी येऊन थांबला। तेथील सर्व विधी मागील प्रमाणे पूर्ण करून तेथील चंद्रावरील विधी पूर्ण करून तेथील पृथ्वीवरील डोंगरावर मागील प्रमाणे झाडे निर्माण करून तेथील सूर्याच्या वरून गरुड पक्षी उडाला
व त्याच्या खालचा म्हणजे वर टोकापासून खाली 2 नंबर पृथ्वीच्या सूर्याच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला. मग तिथला 1 नंबरच्या ह्याच्यावर सगळा विधी केला. सूर्यावर, चंद्रावर, पृथ्वीवर, ह्याच्यावर, समुद्रात सगळा विधी करून तिथून तो उडाला आणि त्याच्या खालची 2 नंबरचा जो पृथ्वीचा सूर्य आहे त्याच्यावर गरुड पक्षी येऊन थांबला. तेथील सूर्यावरील, पृथ्वीवरील, चंद्रावरील सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून पुन्हा तेथील सूर्यावरून गरुड पक्षी उडाला व त्याच्या खालची 3 नंबरच्या पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला. तेथील सूर्यावर, पृथ्वीवर व चंद्रावरील सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून तेथील सूर्यावरून गरुड पक्षी उडाला व त्याच्या खालची 4 नंबरची पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला. तेथील सूर्यावर, पृथ्वीवर व चंद्रावरील सर्व विधी नेहमीप्रमाणे पूर्ण करून तेथील सूर्यावरून गरुड पक्षी उडाला व त्याच्या खालची 5 नंबरची पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला व तेथील सूर्यावर, पृथ्वीवर व चंद्राच्या वर नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून तेथून सूर्याच्या वरून गरुड पक्षी उडाला व त्याच्या खालची 6 नंबरची पृथ्वी म्हणजे आपल्या पृथ्वीच्या सूर्याजवळून गरुड पक्षी हा आपल्या सूर्याच्या उजव्या बाजूला 1 सूर्य, 1 चंद्र व एका आडव्या सरळ रेषेत 10 पृथ्वी आहेत. तेथील सूर्याच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला. तेथे त्याने प्रत्येक वेळी सूर्याचा, पृथ्वीचा व चंद्राचा हा वेगवेगळा विधी केलेला आहे. 10 ज्या पृथ्वी आहेत तेथील प्रत्येक सूर्यावर, चंद्रावर, पृथ्वी वेगवेगळा विधी केला तिथं त्याने. तेथील 10 पृथ्वीवरील समुद्रामध्ये, डोंगरावर झाडे निर्मिती पूर्ण करून तेथील सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून तेथील सूर्यावरून गरुड पक्षी उडाला व आपल्या सूर्यावर न थांबता आपल्या सूर्याच्या जवळून आपल्या सूर्याच्या डाव्या बाजूला 2 सूर्य, 2 चंद्र व 12 पृथ्वी आहेत. तेथील पहिल्या सूर्यावर गरुड पक्षी येऊन थांबला. तेथील पहिल्या सूर्याच्या वरून त्याच्या खालच्या 6 पृथ्वीवरील सर्व विधी हा वेगवेगळा म्हणजे प्रत्येक वेळी सूर्य, पृथ्वी व चंद्र यांचा वेगवेगळा विधी पूर्ण करून प्रत्येक पृथ्वीवर झाडे निर्मिती करून तेथील सूर्याचे वरून गरुड पक्षी उडाला व त्याच्या शेजारचा दुसरा सूर्य आहे त्या सूर्याच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला. तेथील 6 पृथ्वीवरील सर्व विधी नेहमीप्रमाणे पूर्ण करून तेथील पृथ्वीवर झाडे निर्मिती करून तेथील सूर्याच्या वरून गरुड पक्षी उडाला. म्हणजे इथल्या 10 पृथ्वीच्या झाल्यानंतर आपल्या सूर्याच्या उजव्या बाजूला 2 सूर्य, 2 चंद्र आणि एका ओळीत 12 पृथ्वी. तेथील पहिल्या सूर्यावरचा, चंद्रावरचा विधी केला, 6 पृथ्वीचा केला. त्यानंतर त्याच्या शेजारची दुसरा सूर्यावरती गेला, चंद्रावर गेला, तेथील सगळे विधी केला. तेथील 6 पृथ्वीवर झाडे निर्मिती केली. तेथील सूर्याच्या वरून गरुड पक्षी उडाला व आपल्या सूर्यावर न थांबता आपल्या सूर्याच्या जवळून आपल्या खालची म्हणजे 7 नंबरची पृथ्वी श्री पाताळ येथील पृथ्वीवरील सूर्याच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला. तेथील सूर्यावर, पृथ्वीवर व चंद्रावरील सर्व विधी नेहमीप्रमाणे पूर्ण करून झाडे निर्मिती करून तेथील सूर्यावरून गरुड पक्षी उडाला व त्याच्या खालची 8 नंबरची पृथ्वी श्री वैकुंठ येथील पृथ्वीच्या सूर्याच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला. तेथील सूर्यावर, पृथ्वीवर व चंद्राच्या वर
नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून तेथे झाडे निर्मिती करून तेथील सूर्याचे वरून गरुड पक्षी उडाला. म्हणजे पाता नंतर वैकुंठ यातला सगळा विधी पूर्ण केला. प्रत्येक सूर्यावर, चंद्रावर, पृथ्वीवर, तिथून तो उडाला. व त्याच्या खालची 9 नंबरची पृथ्वी आहे. त्या पृथ्वीच्या सूर्यावर गरुड पक्षी येऊन थांबला. त्याच्या खालच्या सूर्यावर, तेथील सूर्याचे वर, पृथ्वीवर व चंद्राचे वर नेहमीप्रमाणे सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून तेथील सूर्याचे वरून गरुड पक्षी उडाला. व त्याच्या खालची 10 नंबरची पृथ्वी आहे. त्या पृथ्वीच्या सूर्याचे वर गरुड पक्षी येऊन थांबला. तेथील सूर्याचे वर, पृथ्वीवर व चंद्राचे वर नेहमीप्रमाणे सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून तेथील सूर्याचे वरून गरुड पक्षी उडाला. व त्याच्या खालची 11 नंबरच्या पृथ्वीच्या सूर्यावर गरुड पक्षी येऊन थांबला. तेथील सूर्यावर, पृथ्वीवर, चंद्राचे वर सर्व विधी नेहमीप्रमाणे पूर्ण करून तेथे झाडे निर्मिती पूर्ण करून तेथील सूर्याचे वरून गरुड पक्षी उडाला आहे. श्री गरुड पक्षी हा 11 नंबरच्या सूर्याच्या वरून उडाल्यानंतर पुन्हा त्याच्या खालचा मूळ तळाची 12 नंबरची पृथ्वी आहे. त्या पृथ्वीच्या सूर्याचे वर गरुड पक्षी येऊन थांबला. याच्या अगोदरचे दरवेळेस विधी पूर्ण करून आल्यानंतर श्री गरुड पक्षी हा 12 नंबरचा म्हणजे सर्वात खालच्या मूळ तळाच्या पृथ्वीच्या सूर्यावर थांबलेला नव्हता. परंतु या वेळेसच गरुड पक्षी हा खालच्या 12 नंबरच्या सूर्याच्या वर येऊन थांबला आहे. म्हणजे शेवटचा मूळ तळाची पृथ्वी आहे, त्या पृथ्वीच्या वर आल्यावर कुठल्याही सूर्यावर थांबला नव्हता अगोदरचा विधी करायच्या वेळेस. परंतु या वेळेचा विधी करण्यासाठी तो 12 नंबरचा सर्वात मूळ खालचा तळाचा आहे त्याच्या सूर्याच्या वर येऊन थांबला. ब्रह्मांडाच्या सर्वात खालचा 12 नंबरच्या सूर्याच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला व तेथून लगेचच गरुड पक्षी उडाला. व तेथील चंद्राच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला. तेथील सूर्याच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला, तिथून लगेच उडाला आणि त्यांच्या चंद्रावर जाऊन थांबला सगळ्यात खाली. व गरुड पक्षी याने तेथे ज्योतीचे रूप धारण केले व त्या ज्योतीने स्त्री पुरुष मानव हे रूप धारण केले. तो मानव चंद्राचे वर काही काळ ध्यानस्थ बसला. नंतर त्याने तपश्चर्या केली आहे. नंतर त्याने चंद्राचे वर आनंदाने तांडव नृत्य केलेले आहे, नाचला आहे. म्हणजे सगळ्या पृथ्वीवर जे वनस्पती निर्मिती करून आल्यानंतर सगळ्यात खालच्या चंद्रावरती त्याने आनंदाने नृत्य केलं, तांडव नृत्य केलं. म्हणजे सगळ्या पृथ्वीवर जे वनस्पती निर्मिती केली, मग त्या आनंदाच्या भरात त्याने ते नृत्य केलं. व लगेचच त्या मानवाने गरुड रूप धारण केले व तो गरुड तेथील चंद्रावरून उडाला व पुन्हा त्यांच्या सूर्यावर येऊन थांबला. तेथे त्याने ज्योतीचे रूप धारण केले. चंद्रावरून गरुड पक्षी उडाला आणि परत त्यांच्या सूर्यावर आला आणि तिथं त्याने ज्योतीचं रूप धारण केलं व त्या ज्योतीने पुन्हा स्त्री पुरुष मानव हे रूप धारण केले. मग त्या ज्योतीने काय केलं, परत पुरुष मानव हे रूप धारण केलं. तो मानव तेथे आनंदाने नाचला. तांडव नृत्य केल्यानंतर तो ध्यानस्थ बसला. नंतर त्याने तपश्चर्या केली आहे. त्यानंतर त्या मानवाने तेथील सूर्याच्या वर पृथ्वीकडे तोंड करून मांडी घालून बसला आहे. तो मानव हा ठराविक वेळ चारही दिशाकडे तोंड करून मांडी घालून बसलेला आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या दिशाकडे तोंड करून बसला होता. म्हणजे तो मानव आहे ना, आनंदाने नाचला, तांडव नृत्य केलं, नंतर तो ध्यानस्थ बसला. नंतर त्याने तपश्चर्या केली. त्यानंतर त्या मानवाने
तेथील सूर्याच्या वर काय केलं, पृथ्वीकडे तोंड केलं, खाली जमिनीकडे, सूर्याच्या वरून खाली जमिनीकडे तोंड केलं आणि पृथ्वीकडे तोंड करून बसला. मग त्या मानवाने काय केलं, ठराविक वेळ चारही दिशेला तोंड करून तसा बसला. तो मानव हा ठराविक वेळ चारही दिशेकडे तोंड करून मांडी घालून बसलेला आहे. अगोदर पूर्व दिशेकडे मांडी घालून तोंड करून बसला, नंतर पश्चिम दिशेकडे म्हणजे उलट्या बाजूला, अगोदर पूर्वेला नंतर पश्चिम दिशेला तोंड करून बसला म्हणजे पृथ्वीकडे तोंड करून बसला मांडी घालून. नंतर दक्षिण दिशेकडे पृथ्वीकडे तोंड करून जमिनीवर मांडी घालून बसला. नंतर उत्तर दिशेकडे म्हणजे या बाजूला उत्तर दिशेकडे जमिनीवर मांडी घालून बसला आणि पृथ्वीकडे तोंड केलं आणि बसला होता. म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण उत्तर असा तो बसला, ध्यानस्थ बसला, तपश्चर्या केली. हे एवढा विधी हा प्रत्येक निर्मितीच्या वेळेस या शक्तीने केलेला आहे. म्हणजे वनस्पतीची निर्मिती असो, मानव निर्मिती असो, चंद्र सूर्य पृथ्वी जे काय काय निर्माण केलं, प्रत्येक वेळी त्यांना तपश्चर्या करायला लागली, ध्यानस्थ बसायला लागलं, बराच काय काय विधी करायला लागला. नंतर ती निर्मिती झाली. ती निर्मिती मानवाने टिकवली पाहिजे ना. मग टिकवतंय का माणूस? सरळ झाडं तोडतंय, बरोबर आहे ना. त्यांनी जी निर्मिती केलेली आहे त्यावेळी झाडांची याची ती परत होणार नाही, एकदाच केलेली आहे. मग आपण जर तोडली तर त्यात औषधी वनस्पती बनेल. प्रत्येक झाड कुठले तरी औषधी वनस्पतीच आहे. आपण ते तोडतो मुळासकट, मग हळूहळू त्यांची वंश परंपरा नष्ट होणार. मग परत तुम्हाला आहे का आयुर्वेदिक औषध? आयुर्वेदिक औषध पण नाही आणि हवा पण नाही, बरोबर आहे ना. हवा येईल का? प्राणवायू मिळणार नाही. शिवाय जमिनीची माती ते धरून ठेवतं. वडाचं झाड असो, पिंपळाचं असो, कुठलंही असो, ते झाड ती माती धरून ठेवतं. पृथ्वी खडकाचा वाड आहे, त्याच्यावरती माती आहे आणि वनस्पतीच्या मुळ्या काय करतात, ती माती धरून ठेवते. आणि आपण जर ते झाड तोडलं मुळासकट तर जमिनीला कोण धरणार नाही. मग पाऊस आला, पाण्याचा लोंढा आला की ती माती वाहून जाते, मग राहायला कडक. मग तुम्ही शेती काय करणार? हा, बरोबर आहे का नाही? म्हणून वृक्षतोड केली नाही पाहिजे. एवढं त्यांनी कष्टाने केलेलं आहे सगळं, तेवढं आपण टिकवलं पाहिजे ना. ते टिकवायचं सोडून ते हेच करतोय आपण. बरं, आता पुढे वाचू आपण. स्त्री पुरुष मानव हा तेथील सूर्याच्या वर पृथ्वीकडे पूर्व दिशा बाजूला तोंड मान करून डोळे मिटून मांडी घालून काही काळ ध्यानस्थ बसला, पूर्वेला तोंड करून. नंतर त्याने तपश्चर्या केली आहे. अगोदर ध्यानस्थ बसला, मग तपश्चर्या केली. तो मानव पृथ्वीकडे पूर्व दिशा बाजूला तोंड करून बराच काळ ध्यानस्थ शांत बसलेला होता. तो माणूस पृथ्वीकडे तोंड करून बराच वेळ ध्यानस्थ बसला होता, डोळे मिटून शांत असा बसला होता. तोपर्यंत त्याच्या संपूर्ण शरीरामधून असंख्य कोट्यावधी दिव्य तेजस्वी ज्योती त्याच्या शरीरामधून बाहेर पडत होत्या. जोपर्यंत ध्यानस्थ बसला होता शांतपणे पूर्वेला तोंड करून, तोपर्यंत त्याच्या शरीरामधून असंख्य ज्योती, कोट्यावधी ज्योती शरीराच्या बाहेर निघून पूर्व दिशेला पृथ्वीवर सगळीकडे पसरत होत्या. कोट्यावधी ज्योती अशा त्या शरीरातून बाहेर निघत होत्या आणि त्या सगळ्या पूर्व दिशेला पसरल्या पृथ्वीवर. व त्या ज्योती खाली पृथ्वीवर पूर्व दिशेकडे जात पसरत होत्या. त्या सगळ्या पूर्वेला जमिनीवर पसरल्या. त्या ज्योतीपासून मूळ तळाची 12 नंबरच्या पृथ्वीवर पूर्व दिशेकडे सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पती, झाडे
सर्व जातीचे झाडे, वृक्ष, वेली, जंगली झाडे वगैरे सर्व वनस्पती तेथे पृथ्वीवर जन्माला येऊन उगत होत्या. त्या जे असंख्य ज्योती पृथ्वीवर पसरल्या, त्या ज्योती जमिनीवर थांबून ती झाडं निर्माण होत होती. त्याची म्हणजे सगळ्या प्रकारचे झाडं, सगळ्या जातीची, वेगवेगळ्या वनस्पती, झाडे, सर्व जातीची झाडे, वृक्ष, वेली, जंगली झाडे वगैरे सर्व वनस्पती पृथ्वीवर जन्माला येऊन उगत होत्या. पृथ्वीवर त्या निर्माण झाल्या आहेत. पृथ्वीवर झाडे उगवली आहेत. पूर्व दिशेकडे सगळी झाडं उगवली. नंतर तो मानव पश्चिम दिशेकडे तोंड करून डोळे मिटून ध्यानस्थ बसला. त्यानंतर पश्चिम दिशेकडे, म्हणजे अगोदर पूर्व मग पश्चिम, तोंड करून डोळे मिटून ध्यानस्थ बसला पृथ्वीकडे तोंड करून. तेव्हा त्याच्या संपूर्ण शरीरामधून असंख्य दिव्य तेजस्वी ज्योती बाहेर पडल्या. मग त्या ज्योती पूर्व दिशेकडे, पश्चिम दिशेकडे गेल्या व पश्चिम दिशेकडे पृथ्वीवर त्या ज्योती गेल्या व त्या बाजूला सर्व प्रकारच्या असंख्य वनस्पती तेथील पृथ्वीवर निर्माण झाल्या आहेत, उगवल्या आहेत. पश्चिम दिशेला सगळ्या पृथ्वीवर त्या वनस्पती ज्योती गेल्या. त्या ज्योतीपासून पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती जन्माला आल्या, उगवल्या. त्या स्त्री पुरुष मानव हा अगोदर पूर्व दिशेकडे नंतर पश्चिम दिशेकडे तोंड करून बसला व त्याचा विधी झाल्यानंतर तो मानव आपल्या डोक्याच्या वर आकाशाकडे आपली मान तोंड करून आकाशाकडे पाहत डोळे मिटून बराच काळपर्यंत ध्यानस्थ बसलेला आहे. म्हणजे अगोदर पूर्वेला नंतर पश्चिमेला, त्याच्यानंतर त्याने आकाशाकडे मान केली, वरती मान केली आणि बराच काळ असा ध्यानस्थ बसून राहिला. मान तोंड अशी वर केली त्याने, आकाशाकडे पाहत डोळे मिटून तो बराच काळपर्यंत ध्यानस्थ बसला. तपश्चर्या केली नाही, फक्त ध्यानस्थ बसला असं वरती मान करून आकाशाकडे बघत. त्याने तपश्चर्या केली नाही. त्यानंतर तो मानव दक्षिण दिशेकडे आपले तोंड करून डोळे मिटून ध्यानस्थ बसला. त्यानंतर तो मानव काय केला, दक्षिण दिशेकडे तोंड करून ध्यानस्थ बसला. त्याची ध्यानस्थ पूर्ण झालं, त्याने तपश्चर्या केली आहे दक्षिण दिशेकडे. त्यावेळी त्याच्या संपूर्ण शरीरामधून असंख्य कोट्यावधी दिव्य तेजस्वी ज्योती शरीरामधून बाहेर पडून पृथ्वीवर दक्षिण दिशेकडे सर्वत्र पसरल्या आहेत. त्यानंतर तो दक्षिणेकडे तोंड करून ध्यानस्थ बसला, तपश्चर्या केली. तेव्हा त्याच्या शरीरामधून असंख्य दिव्य कोट्यावधी ज्योती शरीराच्या बाहेर पडून दक्षिण दिशेकडे पृथ्वीवर पसरल्या आहेत आणि त्याची मग ती झाडं उगवली आहेत, सगळ्या प्रकारची, सगळ्या जातीची. त्या ज्योतीपासून दक्षिण दिशेकडे सर्व जातीच्या वनस्पती, वृक्ष, वेली, झाडे निर्माण होऊन उगवले आहेत. सगळ्या प्रकारची झाडे, वनस्पती, वृक्ष, वेली सगळे उगवले. नंतर तो मानव उत्तर दिशेकडे आपले तोंड करून डोळे मिटून बराच काळपर्यंत ध्यानस्थ बसला. नंतर तो उत्तर दिशेकडे तोंड करून डोळे मिटून ध्यानस्थ बसला. नंतर त्याने तपश्चर्या केली आहे. तोपर्यंत त्याच्या संपूर्ण शरीरामधून असंख्य कोट्यावधी दिव्य तेजस्वी ज्योती त्याच्या संपूर्ण शरीरामधून बाहेर पडत होत्या. उत्तर दिशेकडे तो जेव्हा ध्यानस्थ बसला, तपश्चर्या केली, तेव्हा त्याच्या संपूर्ण शरीरामधून असंख्य कोट्यावधी दिव्य ज्योती बाहेर पडून तिकडे पसरत होत्या त्या पृथ्वीवर. व त्या ज्योती तेथील पृथ्वीवर उत्तर दिशेकडे सर्वत्र पसरल्या आहेत. व त्या दिव्य तेजस्वी ज्योतीपासून असंख्य कोट्यावधी सर्व जातीची झाडे, वनस्पती, वृक्ष वगैरे निर्माण होऊन ती झाडे जमिनीवर उगवली आहेत. मग त्या बाजूला सगळ्या प्रकारच्या वनस्पती उगवल्या आहेत, झाडे, मोठमोठे वृक्ष, वेली असे सगळे उगवले आहेत. पृथ्वीवर चारही प्रकारची जंगली झाडे त्यांनी काय केलं, पृथ्वीवर
चारही दिशाकडे सर्व प्रकारची जंगली झाडे, तसेच वृक्ष, वेली, गवत व सर्व प्रकारच्या वनस्पती, सर्व प्रकारच्या औषधी गुणकारी वनस्पती निर्माण केलेल्या आहेत. त्यांनी काय केलेले, सर्व प्रकारचे जंगली झाडे पृथ्वीवर, तसंच वृक्ष म्हणजे मोठमोठे वृक्ष, वेली, गवत असतं ना, सर्व प्रकारच्या वनस्पती, त्याच्यानंतर सर्व प्रकारच्या औषधी गुणकारी वनस्पती, आयुर्वेदिक आपण जे म्हणतो ना, ते सगळ्या औषधी वनस्पती निर्माण केलेल्या आहेत. औषधी वनस्पती महत्वाच्या, ते सगळ्या निर्माण केलेल्या आहेत. ही सर्व औषधी वनस्पती व इतर वनस्पती निर्मिती ही फक्त एकदाच सुरुवातीला झालेली आहे. त्यांनी काय सांगितलं, ही सर्व औषधी वनस्पती, इतर सर्व वनस्पती यांची निर्मिती फक्त एकदाच सुरुवातीला झालेली आहे, परत यांची निर्मिती झालेली नाही. पुन्हा निर्मिती होणार नाही, परत निर्मिती होणार नाही, झालेली नाही. सुरुवातीला जी एकदाच निर्मिती झालेली सगळ्या वनस्पतींची, औषधी वनस्पतींची एकदाच निर्मिती झाली, परत निर्मिती होणार नाही. मग आपण काय केलं पाहिजे, जपायला पाहिजे ना. सूर्यावरून चारही बाजूला पृथ्वीवर सर्वत्र वनस्पती निर्माण केल्यानंतर त्या मानवाने पुन्हा मूळ ज्योतीचे रूप धारण केले व त्या ज्योतीने तेथे लगेचच प्रचंड मोठ्या आकाराचे श्री फुलपाखरू हे रूप धारण केले आहे. त्या मानवाने तिथं काय केलं, ज्योतीचं रूप धारण केलं आणि त्या ज्योतीने प्रचंड मोठं असं फुलपाखराचं रूप धारण केलं. फुलपाखरू माहिती आहे ना, फुलपाखराचं रूप धारण केलं व अत्यंत मोठे असणाऱ्या श्री फुलपाखरू यांनी तेथील सूर्याच्या वर अत्यंत जोरात आपले मोठे पंख झटकले आहेत. मग त्या फुलपाखराने काय केलं, तेथील सूर्यावर, मोठा होता एकदम फुलपाखरू, प्रचंड मोठ्या आकाराचा, त्याने अत्यंत मोठ्या जोरात आपले पंख झटकलेले आहेत फुलपाखराने त्या तेथील सूर्यावर, म्हणजे सगळ्या वनस्पती निर्मिती केली, औषधी वनस्पती निर्मिती केली पृथ्वीवर चारही दिशाकडे. नंतर त्याने फुलपाखराचं रूप घेतलं आणि त्या फुलपाखराने प्रचंड मोठ्या आकाराचं फुलपाखरू जोरात त्याने असे आपले पंख झटकले. फुलपाखराला 2 पंख असतात, त्याने झटकलेले. आता 10/4/1994 बुधवार श्री सूर्याच्या वर त्या ज्योतीने श्री फुलपाखरू हे मोठे रूप धारण केले व त्या फुलपाखरू याने सूर्याच्या वर आपले मोठे पंख अतिशय जोरात झटकले आहेत. त्या सूर्याच्या वर त्याने फुलपाखराचं रूप घेतलं आणि त्याने एकदम जोरामध्ये ते आपले पंख झटकले व ते फुलपाखरू अतिशय आनंदाने उड्या मारू लागले. त्याला आनंद झाला ना, सगळीकडे वनस्पती, औषधी वनस्पती, वृक्ष, वेली सगळे निर्मिती झाले. मग त्याला अतिशय आनंदाने तो फुलपाखरू अतिशय आनंदाने उड्या मारू लागला, कुठं, सूर्यावर नाचू लागला. नंतर त्या फुलपाखरू यांनी श्री कोकीळ पक्षी या वृक्षाचे रूप धारण केले. मग त्या फुलपाखरू आनंदाने नाचला, बागडला, उड्या मारल्या. नंतर त्या फुलपाखरू यांनी कोकीळ पक्षी असते ना, कोकीळ पक्षी माहिती आहे ना, त्या कोकीळ पक्षाचं रूप धारण केलं व तो श्री कोकीळ पक्षी हा अतिशय आनंदाने उडू व बागडू लागला. तो कोकीळ पक्षी काय झालं, आनंदाने नाचला, उडला, बागडला. म्हणजे पक्षी नाही का झाडांवर फिरतात ते, तो कोकीळ पक्षी हा आनंदाने गाऊ लागला. तो कोकीळ पक्षी काय केलं, त्याने सूर्याच्या वर आनंदाने गाऊ लागला, नाचला, बागडला, उड्या मारल्या, गाऊ लागला. सुरेख आवाजात गाणे म्हणू लागला. त्यांच्या भाषेत जे गाणे असतात ना, ते सुरेख आवाजात तो
कोकिळ पक्षी गाणे म्हणू लागला. श्री कोकिळ पक्षी हा तेथे शुद्ध मराठी भाषेमध्ये मंत्र म्हणू लागला. तो कोकिळ पक्षी तिची गाणी म्हणून झाल्यानंतर शुद्ध मराठी भाषेमध्ये तो मंत्र म्हणू लागला. कोकिळ पक्षी आहे ना, मंत्र म्हणू लागला. श्लोक नाही म्हटले, तो फक्त मंत्र म्हणू लागला. मंत्र असतात ना, मंत्र म्हणू लागला. तो पक्षी बराच काळपर्यंत शुद्ध मराठी व संस्कृत भाषेमध्ये मंत्र म्हणत आनंदाने तेथे नाचत बागडत गात होता. तो पक्षी शुद्ध मराठी संस्कृत भाषेमध्ये मंत्र म्हणत आनंदाने नाचत बागडत गात होता. आनंदाने तो कोकिळ पक्षी शुद्ध मराठी संस्कृत भाषेमध्ये मंत्र म्हणत होता सूर्यावर. श्री कोकिळ पक्षी हा तेथे पहिल्यांदा पूर्व दिशेकडे तोंड करून उभा राहिला व त्याने तेथे संस्कृत भाषेमध्ये 21 वेद म्हटलेले आहेत. तो कोकिळ पक्षीने काय केलं, पूर्व दिशेकडे तोंड करून उभा राहिला आणि त्याने 21 वेद म्हटलेले आहेत. वेद वेद माहिती आहे ना, 21 वेद म्हटलेले आहेत. नंतर लगेचच वेगळा 109 वेळा मंत्र, त्यानंतर लगेचच 109 वेळा मंत्र संस्कृत भाषेमध्ये म्हटला आहे. मग ते 21 वेद म्हणून झाल्यानंतर त्याने 109 वेळा मंत्र म्हटलेला आहे. संस्कृत भाषेमध्ये मंत्र म्हटला तो. त्यानंतर त्याने पश्चिम दिशेकडे तोंड करून उभा राहिला व पुन्हा त्याने संस्कृत भाषेमध्ये 21 वेद म्हणाला आहे व लगेचच वेगळा मंत्र 109 वेळा शुद्ध संस्कृत भाषेमध्ये म्हणाला आहे. पश्चिम दिशेला अगोदर 21 वेद म्हटले, नंतर शुद्ध संस्कृत भाषेमध्ये 109 मंत्र म्हटले आहेत. त्यानंतर कोकिळ पक्षी याने उत्तर दिशेकडे आपले तोंड करून उभा राहिला. उत्तर दिशेकडे नंतर आपले तोंड करून उभा राहिला तो कोकिळ पक्षी व पुन्हा 21 वेद म्हणाल्यानंतर शुद्ध संस्कृत भाषेमध्ये पुन्हा 109 वेळा परंतु वेगळा मंत्र म्हणालेला आहे. म्हणजे पूर्व पश्चिम दिशेला जो मंत्र म्हटला होता तो म्हटलेला नाही त्याने. उत्तर दिशेकडे तोंड करून 21 वेद म्हटल्यानंतर जे 109 वेळा मंत्र म्हटले ते वेगळे मंत्र म्हटलेले आहेत. हे मंत्र नाही म्हटले, वेगळे मंत्र, वेगळा मंत्र म्हटलेला आहे तो 109 वेळा. श्री कोकिळ पक्षी याने चारही दिशेला तोंड करून प्रत्येक वेळेस 21 वेद म्हटलेले आहेत. चारही दिशेला त्याने 21 वेद म्हटलेले आहेत प्रत्येक दिशेला. परंतु प्रत्येक दिशेकडे तोंड करून 109 वेळा मंत्र हा प्रत्येक दिशेकडे वेगवेगळा मंत्र म्हणालेला आहे. वेद चारही दिशेला एकच म्हटले, पण मंत्र प्रत्येक दिशेला वेगळा वेगळा 109 वेळा म्हटलेला आहे. मंत्र इकडे वेगळा, इकडे वेगळा, इकडे वेगळा, तिकडे वेगळा, असं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असं वेगवेगळे मंत्र म्हटलेले आहेत. ब्रह्मांडपती पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांना श्री मूळ शक्ती हे श्री कोकिळ पक्षी यांनी जे काही मंत्र, वेद व पुन्हा मंत्र म्हणालेले आहेत त्या सर्वाचा सविस्तर खुलासेवार अर्थ सांगणार आहे. हा म्हणजे ते थांबायचं एवढं पण एवढंच. श्री कोकिळ पक्षी यांनी नंतर त्या कोकिळ पक्षींनी काय केलं, नंतर स्त्री मानव हे रूप धारण केले. स्त्री मानवाचं रूप धारण केलं त्या कोकिळ पक्षी व त्या स्त्रीने आनंदाने नृत्य केले आहे. त्या स्त्रीने काय केलं, आनंदाने नृत्य केलं. नंतर ती स्त्री ध्यानस्थ बसली आहे व बराच काळपर्यंत तपश्चर्या केली आहे. मग ती स्त्री आनंदाने नृत्य केलं, नंतर ती ध्यानस्थ बसली
त्यानंतर तपश्चर्या केली, बराच काळपर्यंत तपश्चर्या केली. त्यानंतर त्या स्त्रीने श्री पोपट या पक्षीचे रूप धारण केले. त्यानंतर त्या स्त्रीने काय केलं, श्री पोपट या पक्षाचे रूप धारण केले. श्री पोपट यांचा रंग त्यावेळी हिरवा नसून वेगळा दुसरा रंग होता. जी काय त्या निर्मिती झालेली सगळी ती मातीच्या रंगाची झालेली. नंतर जेव्हा विष्णूची निर्मिती झालेली आहे, हिंदू धर्म स्थापन झाल्यानंतर श्री विष्णू यांनी वनस्पती, प्रत्येक फुलात, प्रत्येक झाडात, प्रत्येक पानात, प्रत्येक पक्षात, फुलपाखरू असेल काय असेल प्रत्येकामध्ये रंग भरलेले आहेत. नंतर विष्णूने सगळ्यात भरलेले. त्याच्या अगोदर सगळ्यात काळा मातीच्या रंगाचं होतं. नंतर यांनी प्रत्येक झाडात, प्रत्येक फुलात वेगवेगळे रंग भरल्यात. नक्षीकाम केलंय, डिझाईन काम केलंय. फुलपाखराचे पंख बघा किती नक्षीकाम असतं. त्याचा कलर बघायला किती हाताला लागतो. कुठलं मटेरियल वापरलंय त्यांनी, विचार करायचा प्रश्न आहे ना. हा, मोराचे म्हणा, प्रत्येकाला असं वेगवेगळं आहे ना. तर हिरवा रंग नसून वेगळा दुसरा रंग होता पोपटाचा. तो पोपट तेथे आनंदाने नाचला, बागडला व तेथील सूर्याच्या वर उभे राहून अत्यंत सुरेख गोड आवाजात शुद्ध मराठी व संस्कृत भाषेमध्ये एकूण 14 श्लोक काव्य रूपात म्हटलेले आहेत. मग त्या पोपटाने काय केलेले, सूर्याच्या वर आनंदाने नाचला, बागडला आहे. नंतर अत्यंत सुरेख गोड आवाजात शुद्ध मराठी व संस्कृत भाषेमध्ये एकूण 14 श्लोक म्हटलेत. त्याने किती, त्या पोपटाने 14 श्लोक म्हटलेत. श्री पोपट यांनी 14 श्लोक काव्य रूपात म्हटलेले आहेत. त्याचा सविस्तर अर्थ मूळ श्री शक्ती हे सांगणार आहेत. नंतर ते मूळ शक्ती सांगतील पुढे आपल्याला 14 श्लोक का म्हटले त्यांनी, काय त्याचं ते. श्री पोपट यांनी श्री पुरुष मानव हे रूप धारण केले. त्यानंतर त्या पोपटाने काय केलं, श्री पुरुष मानव हे रूप धारण केले व त्या मानवाने तेथील सूर्याच्या वर अतिशय आनंदाने तांडव नृत्य केले आहे. त्यानंतर त्या मानवाने काय केलं, सूर्याच्या वर अतिशय आनंदाने तांडव नृत्य केलं. त्यानंतर तो तेथे ध्यानस्थ बसला. नंतर त्याने तपश्चर्या केली आहे. म्हणजे प्रत्येक जण अगोदर ध्यानस्थ बसायचा आणि मग तपश्चर्या करायचा. कशासाठी असं ध्यानस्थ बसलं, म्हणजे त्या शक्तीच्या नावाने ध्यानस्थ बसला, म्हणजे त्यांचं रूप आपल्या डोळ्यासमोर घेतात, ध्यानस्थ बसतात. नंतर तपश्चर्या करतात. तपश्चर्या म्हणजे काय, की आपल्याला जे काही निर्मिती करायची त्यासाठी ते तपश्चर्या असते. अगोदर त्या शक्तीला, त्या देवताला प्रसन्न करायचं ध्यानस्थ बसून, नंतर तपश्चर्या करायची जे काय आपल्याला निर्मिती करायची त्यासाठी, असं असतं ते. नंतर त्याने तपश्चर्या केली. त्याची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर त्याने श्री गरुड पक्षी हे रूप धारण केलं. मग त्याने काय केलं, गरुड पक्षी हे रूप धारण केलं व तो गरुड पक्षी तेथून उडाला व पुन्हा त्यांच्या चंद्राच्या वर जाऊन थांबला. तेथून तो गरुड पक्षी उडाला आणि परत त्यांच्या चंद्रावर जाऊन थांबला व तेथे त्याने पुन्हा श्री पुरुष मानव हे रूप धारण केले. त्याने काय केलं, परत पुरुष रूप हे मानव धारण केलं. हा, व अत्यंत आनंदाने नाचला व तांडव नृत्य केलेले आहे. कुठं, तेथील चंद्रावर जाऊन त्याने अत्यंत आनंदाने नाचला, बागडला, तांडव नृत्य केलेलं आहे. श्री पुरुष मानव याचे नृत्य झाल्यानंतर लगेचच त्यांनी श्री हरिण प्राणी या प्राण्याचे रूप धारण केले. त्या पुरुष मानाने काय केलं, आनंदाने नाचला, तांडव नृत्य केलं. त्यानंतर त्याने हरिण प्राणी या प्राण्याचं रूप धारण केलं. हरिण प्राणी, श्री हरिण प्राणी हा सोनेरी रंगाचा नसून दुसरा वेगळ्या रंगाचा होता. म्हणजे सांगितलं ना, मातीच्या रंगाचा होता. श्री हरिण यांनी चंद्राचे वर, हरिण यांनी काय केलं, चंद्राचे वर शुद्ध मराठी संस्कृत भाषामध्ये 21 वेद म्हटलेले आहेत. त्या हरिण पक्षी यांनी चंद्राचे वर
शुद्ध मराठी संस्कृत भाषेमध्ये 21 वेद म्हटलेले आहे. त्यानंतर हरिण प्राणी हे तेथे आनंदाने उड्या मारीत नाचले व बागडले आहे. तेथे तो हरिण प्राणी त्याने जे 21 वेद म्हटल्यानंतर तो हरिण प्राणी तेथे आनंदाने नाचला, बागडला, उड्या मारल्या आहेत. श्री हरिण प्राणी यांनी लगेचच चंद्राचे वर जे काही 21 वेद म्हटलेले आहेत, चंद्राच्या वर त्यांनी जे काही 21 वेद म्हटलेले आहेत हरिण प्राणी यांनी, त्याचा अर्थ श्री मूळ शक्ती हे समजावून सांगणार आहेत. त्या हरिण प्राण्याने जे 21 वेद म्हटलेले त्याचा जो काय अर्थ आहे ते मूळ शक्ती समजून सांगणार आहेत. नाही, ऐकून घ्या. हरिण प्राणी यांनी लगेचच चंद्राचे वर जे काही 21 वेद म्हटलेले आहेत त्याचा अर्थ श्री मूळ शक्ती हे समजावून सांगणार नाहीत. म्हणजे त्यांनी जे काही 21 वेद म्हटल्यात, कशा संदर्भात म्हटल्यात, का म्हटल्यात, त्याचा अर्थ काय ते सांगणार नाही आपल्याला 21 वेदचा. कारण जे काही वेद म्हटलेले आहेत ते जगाला कळता कामा नये असं त्यांचं मत आहे. म्हणजे त्यांनी जे 21 वेद म्हटलेत नाही का, संपूर्ण मराठी संस्कृत भाषेमध्ये जे हरिण प्राणीने 21 वेद म्हटले त्याचा अर्थ काय त्या मूळ शक्ती आपल्याला सांगणार नाहीत. कारण त्यांनी जे काही वेद म्हटले ते जगाला कळता कामा नये असं त्यांचं मत आहे. श्री हरिण प्राणी यांनी लगेचच तेथे श्री गरुड पक्षी हे रूप धारण केले. श्री हरिण प्राणी यांनी काय केलं, लगेचच तेथे गरुड पक्षी हे रूप धारण केले व तो गरुड पक्षी उडाला. पुन्हा त्यांच्या सूर्यावर येऊन थांबला व लगेचच तेथून पुन्हा उडाला व आपल्या मूळ सूर्याच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला. तेथील सूर्यावर गरुड पक्षी थांबला. त्याने तिथून चंद्रावर उडाला आणि तेथून लगेचच उडाला आणि आपला जो सूर्य आहे, आपला मूळ सूर्य, त्या सूर्याच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला व तेथून लगेचच उडाला व आपला जो मूळ चंद्र आहे त्या चंद्राच्या वर गरुड पक्षी येऊन थांबला. म्हणजे त्यांच्या सूर्यावरून उडाल्यावर आपल्या सूर्यावर येऊन थांबला. तिथून उडाला त्यांच्या चंद्रावर गेला, तिथून उडाला आपल्या सूर्यावर येऊन थांबला, आपल्या सूर्यावरून उडाला आपल्या चंद्राच्या वर जाऊन थांबला गरुड पक्षी. आता श्री नाथेश्वर प्रसन्न